विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आजपर्यंत बघत आलेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती जाहिरात कधी येणार. आणि मी तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे, कारण की आपण बरेच दिवस झालं की 4-5 दिवस झालं आपण पूर्णपणे ग्रुपवर देखील सांगत आलेलो आहोत की भरती जाहिरात कधी येणार, भरती जाहिरात कधी येणार. कारण की आपल्या समोर जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ते आता त्यांनी सांगितलेलं आहे की विधान परिषदेमध्ये की जी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 13,693 या पदांची भरती करण्यात येणार. म्हणजे 13,000 पदं जी आहेत ती सध्या महाराष्ट्रामध्ये घोषित झालेली आहेत. आणि त्याच्यामधील सर्वाधिक पदं जी आहेत ती SRPFसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत मित्रांनो. आणि ही पदसंख्या आपल्याला कधी भरण्यात येणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ते बघायला मिळेल. तर सर्वाधिक आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये 13,693 पदं जी आहेत ते कधीपासून सुरुवात होणार आहे. आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की 15 सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती होणार, हे देखील आपण बघत आलेलो आहोत. परत ह्या जुलै महिन्यामध्ये, म्हणजे ह्या महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. आणि ह्या घडामोडीचा आपण आढावा घेत असताना की त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की ऑगस्टमध्ये, म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑक्टोबरमध्ये 10,000 पदांची भरती होणार, ही देखील आपण जाहिरात बघितली होती. आणि त्यानंतर आता काल परवा आपण नवीन बातमी ऐकलेली आहे की 13,600 पदं. आता ही संपूर्ण पोलीस भरतीची हालचाल जी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगानं चालू आहे आणि प्रत्येक जो नेता आहे तो त्याच्यावरच फोकस करत आहे. म्हणजे जास्तीत जास्त हा प्रश्न जो आहे तो उचलून धरलेला आहे. आणि ही पोलीस भरती राज्यामध्ये लवकरच होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे 2026मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळा जे आहे ते नाशिकमध्ये होणार आहे. आणि या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्यामध्ये आणखी पोलीस बंदोबस्त जे आहे ते आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती वारंवार करण्यात येत आहे. आणि ही पोलीस भरती आता आपल्या जे समोर दिसणार आहे ती कधी येणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की आपण बरेच दिवस सांगत आहे की एवढी भरती, एवढी जाहिरात निघणार, एवढी काय निघणार. पण मित्रांनो, तुम्हाला करेक्ट माहिती पाहिजे की जाहिरात कधी निघू शकते. तर मित्रांनो, आता काही दिवसातच आपल्याला माहिती आहे की 10 ते 12 दिवसाचा ऑगस्ट महिना चालू होत आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला 100% पोलीस भरती जाहिरात बघायला मिळणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या भरतीची आखणी केलेली आहे, म्हणजे एकूण 100 दिवसाच्या भरतीच्या आखणीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 1,00,000 पदं जी आहेत ती भरायची आहेत. आणि ह्या 1,00,000 पदांची आखणी जी आहे 100 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. आणि 100 दिवसाच्या आत, म्हणजे 3 महिन्याच्या आतच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजेच जाहिरात जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये 100% येणार आहे. ह्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. आणि जर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल तर 100% तयारी लागा, कारण की लवकरच पोलीस भरती जाहिरात आपल्याला बघायला मिळेल. आता आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिना म्हणजे कधी निघणार, कारण बऱ्याच जणांना अजून माहीत नाही की बाबा पोलीस भरती निघणार आहे. आणि बरेच जण अजून विद्यार्थी अजून संभ्रमात आहेत की जाहिरात आल्यानंतर बघू किंवा रितसर माहिती आल्यानंतर बघू. पण मित्रांनो, आम्ही तुम्हाला जे सांगत आहे ती पूर्वकल्पना देत असतो. कारण की यूट्यूबवर जी तुम्हाला माहिती सांगितली जाते ती फक्त तुम्हाला पूर्वकल्पना, म्हणजे तुम्हाला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न जो असतो तो हे केला जातो. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बाबा पोलीस भरती जी आहे ती 100% निघणार आहे. आणि एकूण पदं देखील तुम्हाला सांगत आहे. आणि जाहिरात मी तुम्हाला करेक्ट सांगितले की ऑगस्ट महिन्यामध्ये 100% जाहिरात येणार. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार. म्हणजे समजा ऑगस्ट महिन्यामध्ये जर जाहिरात आली तर सप्टेंबर महिना जो आहे, सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत जे जाहिरातीचे फॉर्म भरून विद्यार्थ्यांचे क्लोज होणार. म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस जी असते 1 ते 1.5 महिना फॉर्म भरण्यासाठी कालावधी लागतो. म्हणजे जर आपल्याला जाहिरात निघाली ऑगस्ट महिने तर आपल्याला 1 ते 1.5 महिना जो आहे तो भरतीची म्हणजे फॉर्म भरण्यासाठी दिला जातो. 1 महिन्याचा फॉर्मचा कालावधी असतो, पण त्यामध्ये आणखीन 15 दिवस शेवट वाढवून दिले जातात. आणि हे तुम्हाला सांगत आहे की एकूण 1.5 महिन्याचा कालावधी. त्यानंतर भरतीचा फॉर्म भरल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसात या भरतीला सुरुवात होते, म्हणजे ग्राउंडला सुरुवात होते. आणि सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा कुठली प्रक्रिया आहे, तर सर्वात आधी ग्राउंड आहे आणि त्यानंतरच लेखी परीक्षा आहे. म्हणजे आपल्याला ग्राउंडला कमीत कमी 45, 47, 48 आणि 50 या मार्कापर्यंत जर आपण 100% जर टोटल घेतली तर तुम्ही 100% लेखी परीक्षेला पात्र होणार, हे देखील तुम्हाला सांगत आहे. कारण की लेखी परीक्षेला बसायचं एवढं सोपं नाही. कारण की बरेच जण आपण बघितलं आहे की दरवर्षीप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांची 38, 36, 40 अशा प्रकारे टोटल येते. पण मित्रांनो, तुम्हाला सांगत आहे की दरवर्षीप्रमाणे आपल्याला काळानुसार बदल करावा लागणार आहे. जसं जसं जग पुढे चाललं तसं आपल्याला बदल करावा लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की बऱ्याच जणांनी 2दा जाहिरात भरती दिली असेल. म्हणजे एक वेळेस भरती दिली, कोणाला 36 पल्ले असतील, त्या दुसऱ्या भरतीमध्ये कोणाला 40 पल्ले असतील. पण ह्याच्यामध्ये बदल करावा लागेल मित्रांनो. आपल्याला आणखीन तो जोर लावून तयारी करावी लागेल. आणि जसं आपल्याला 42, 47, 45 अशा प्रकारे जर किंवा कसे मार्क घेता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. कारण की 100% जर आपल्याला 40च्या पुढे मार्क असतील, तुम्ही कुठलीही कास्ट असू द्या, तर तुम्ही 100% भरती प्रक्रियेमध्ये बाहेर पडणार नाही, हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही 40च्या पुढे ग्राउंडला जर मार्क घेतले तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये यशस्वी होणार आणि लेखीसाठी आपण पात्र होणार. कारण की अजून असे विद्यार्थी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लेखी परीक्षा दिलेली नाही. कारण की 2 भरत्या येऊन गेल्या पण अजूनपर्यंत लेखीचा अनुभव नाही. बरेच जण असं झालेलं आहे. पण ह्यामुळे तुम्हाला सांगत आहे की भरती तयारी करण्याआधी तुम्हाला पूर्वतयारी देता येईल, कशाप्रकारे मार्क गरजेचे आहे. कारण की भरती निघणार, काय सगळं होणार, सगळं टायमिंगनुसार होणार आहे. पण आपली तयारी जी आहे ती 100% झाली असणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की 40च्या पुढे जी मार्क पाहिजे, कारण की तुम्हाला तिथे 100% योगदान मिळेल आणि 100% तुम्ही लेखी परीक्षेला बसायला पात्र होणार.
हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की आपण बघितलेलं आहे बरेच जण नुसतं भरतीला जातात आणि ग्राउंडमध्ये फेल होतात. कारण की ग्राउंड जे आपल्याला माहिती आहे 25 मार्काला पासिंग आहे. पण या 25 मार्काचा कुठेही उपयोग होत नाही मित्रांनो. जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तुम्हाला 45 मार्कच लागणार. 25 आणि 45 मध्ये फार मोठा फरक आहे आणि कमीत कमी 20 मार्काचा फरक आहे आणि हे तुम्हाला 20 मार्क वाढावे लागणार. कारण की आता आपल्याला माहिती आहे की बरेच जण म्हणतात की भरतीला लाखो फॉर्म येतात मित्रांनो. कारण की त्याच्यामध्ये 800, 900, 900 म्हणजे ज्यांना माहीत देखील नसतं ते देखील फॉर्म भरतात. म्हणजे उगाचच फॉर्म भरले असतात, जागा हटवण्याचा प्रयत्न केलेला असतो, म्हणजे गर्दी केलेली असते. उगाचच कोणीतरी सांगितलंय, नातेवाईकांनी सांगितलंय किंवा कोणी मित्रांनी सांगितलं भरती निघाली, भरतीचा फॉर्म बघ, आपण दोघं सोबत जाऊ. म्हणून बऱ्याच जणांनी असं केलेलं असतं आणि एकूण आपल्याला माहिती आहे भरतीला कशा प्रकारे 14 लाख, 15 लाख, 20 लाख अशा अर्ज येतात आणि जागा जी असतात किरकोळ असतात, 15,000, 16,000 अशा जागा असतात. पण ह्याच्यामुळे बरेच विद्यार्थी घाबरून जातात की बाबा भरतीला. आता मुंबईला 7,000 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 14 लाख अर्ज, 18 लाख अर्ज आले होते आणि एका दिवशी विद्यार्थी 20-20 हजार विद्यार्थी भरतीला येत होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत होती आणि ह्या गर्दीमध्ये बरेच विद्यार्थी घाबरून गेले की बाबा एवढ्यात आपला काय मेळ लागायचा. तिथंच निमा कॉन्फिडन्स जो आहे तो आपला होऊन जातो आणि तोच कॉन्फिडन्स आपल्याला वाढत असेल तर आपल्याला माहिती आहे की ह्यातील किती विद्यार्थी पात्र आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे जर आपण लिस्ट बघितली, म्हणजे आपण भरतीला सकाळी गेलो आणि संध्याकाळी जर आपण बघितलं तिथं ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले तर विद्यार्थ्यांना 25, 23, 22, 38, 32, 30 अशा प्रकारे मार्क पडले. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा उगाच आपण या गोष्टीला घाबरत गेलो आणि बरेच विद्यार्थी असे निघाले की बोगस निघाले की तिथं त्यांना मार्क देखील त्यांची काही जणांना 8-10 मार्क असतात मित्रांनो, उगाच आलेले असतात. ह्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. कारण की कुणाला ह्यात काही येत नसतं हे देखील तुम्हाला सांगताय. जे विद्यार्थी परफेक्ट तयारी करतात ते 100% ह्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि त्यांना चांगले मार्क पडतात. कारण की जे कॉन्फिडन्स न जातात, ज्यांना माहीत असते की बाबा ही उगा आलेली गर्दी जी आहे ही आपल्या काही कामाची नाही आणि त्या गर्दीचा आपण काही भीती घेतली नाही पाहिजे मनात आणि आपण आपली भरती दिली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की बाबा नो, एवढी गर्दी बघून घाबरून जाऊ नका. कारण की तुम्हाला ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आणि तुम्हाला तीच सांगणार आहे. कारण की बरेच जण असं झालं की भरतीला सकाळी एवढे विद्यार्थी पहाटे असतात आणि परत संध्याकाळी जर त्याच विद्यार्थ्यांची मार्काची लिस्ट बाहेर लावलेली असते आणि ती जर तुम्ही लिस्ट बघितली तर तुम्हाला कळेल की बाबा ह्यांना काहीच येत नव्हतं आणि असे विद्यार्थी भरतीला गेले होते. अशा प्रकारे परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुम्ही जर पोलीस भरती तयारी कराल तर 100% तयारी करा. तुम्हाला जाहिरात देखील तुम्हाला सांगितलं ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर आताच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे परफेक्ट माहिती बघायला मिळेल आणि पूर्णपणे भरती निघेपासून शेवट भरती एंड होईपर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे आणि पूर्णपणे जनरल नॉलेज म्हणा, पोलीस भरती संदर्भात जेवढा अभ्यासक्रम आहे ते देखील तुम्हाला मी पूर्ण टॉपिक वाईज सांगणार आहे कशा प्रकारे काय असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून टाका. धन्यवाद.